एमपीएससीच्या अभ्यासामध्ये एक टॉपिक असा आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच, तो म्हणजे लोकलेखा समिती किंवा आपण ज्याला पॅक म्हणतो. तर आज आपण ह्याच महत्त्वाच्या टॉपिकला एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही समिती संसदेचा वित्तीय पहारेकरी का आहे हे बघू. मग तिची रचना आणि नेतृत्व कसं असतं, तिचं काम कसं चालतं आणि सीएजीशी तिचा काय संबंध आहे हे समजून घेऊ. यानंतर आपण तिची दुसऱ्या समित्यांशी तुलना करू आणि सगळ्यात महत्त्वाचं, एमपीएससी परीक्षेसाठी नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, की या समितीला संसदेचा वित्तीय पहारेकरी का म्हणतात. आता विचार करा, सरकार करोडो रुपयांचा खर्च करतं, पण हा पैसा खरंच योग्य ठिकाणी वापरला जातोय का हे तपासणार कोण? संसद कार्यकारिणीवर म्हणजे सरकारवर आर्थिक नियंत्रण ठेवते तरी कसं? याच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे लोकलेखा समिती. हो, हीच समिती जनतेच्या पैशावर नजर ठेवते, अगदी एका पहारेकऱ्यासारखी. म्हणूनच तिला वॉचडॉग म्हणतात. या समितीचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे. हिची स्थापना झाली होती 1921 मध्ये, म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधी. मग 1950 मध्ये आपलं संविधान लागू झाल्यावर तिला एक संसदीय समिती म्हणून ओळख मिळाली आणि 1967 साली एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झाला. तेव्हापासून एक परंपराच सुरू झाली की या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षातलाच असणार आणि यामुळेच ही समिती निष्पक्षपणे काम करू शकते. आता पुढचा भाग, समितीची रचना आणि नेतृत्व. हा भाग प्रिलिमसाठी खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण यावर थेट आकडेवारी विचारली जाते. तर लक्षात ठेवा, समितीमध्ये एकूण सदस्य असतात 22. हो, 22. आता हे 22 सदस्य येतात कुठून? तर त्याचं विभाजन 2 सभागृहांमध्ये होतं. यातले 15 सदस्य हे येतात लोकसभेतून, म्हणजे आपल्या कनिष्ठ सभागृहातून. आणि मग उरलेले 7 सदस्य ते येतात राज्यसभेतून, म्हणजे 15 अधिक 7 बरोबर 22. हे 15 आणि 7चं विभाजन परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? फक्त 1 वर्ष. हो, दरवर्षी नवीन सदस्य निवडले जातात. यामुळे काय होतं तर समितीमध्ये सतत नवीन विचार येतात आणि कुणा एकाचा प्रभाव जास्त काळ टिकून राहत नाही. आता काही महत्त्वाचे नियम बघूया. सगळ्यात पहिलं, दरवर्षी निवडणूक होते आणि ती पण प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार. पण यातला खरा कळीचा मुद्दा म्हणजे कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. का? कारण सरकारचा कोणताही थेट हस्तक्षेप टाळता यावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा अध्यक्ष या समितीच्या लोकसभा सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करतात, पण परंपरेनुसार किंवा संकेतानुसार. अध्यक्ष नेहमी मुख्य विरोधी पक्षाचाच असतो. यामुळेच सरकारवर खरी नजर ठेवली जाते. बरं, रचना तर कळली, पण ही समिती नक्की काम कसं करते? आणि हो, या समितीचा एक मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक आहे, ज्याच्याशिवाय तिचं काम जवळजवळ अपूर्णच आहे. कोण आहे तो? चला पाहूया. या समितीचं मुख्य काम आहे सरकारने केलेल्या खर्चाचं पोस्टमॉर्टम करणं. म्हणजे एकदा का खर्च झाला की तो पैसा ज्या कामासाठी मंजूर झाला होता त्याच कामावर खर्च झाला की नाही हे तपासणं, शासनाचे वार्षिक आर्थिक हिशोब तपासणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीएजीच्या रिपोर्ट्सची छाननी करणं. थोडक्यात, खर्चात काही अनियमितता तर नाही ना, यावर पहारा ठेवणं. आणि इथेच येतो तो महत्त्वाचा मित्र, तो म्हणजे C&AG, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. त्यांना ह्या समितीचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असं म्हटलं जातं. कारण अगदी सोपं आहे. सीएजीचं ऑफिस आधीच सरकारी खर्चाचं ऑडिट करतं आणि आपले रिपोर्ट्स तयार करतं. आणि हेच रिपोर्ट्स लोकलेखा समितीच्या कामाचा मुख्य आधार बनतात. म्हणजे सीएजीने केलेलं परीक्षण ही समिती पुढे घेऊन जाते. आता पॅकचं काम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तिची तुलना संसदेच्या इतर 2 महत्त्वाच्या आर्थिक समित्यांशी करणं गरजेचं आहे. इथे बघा, आपल्याकडे 3 समित्या आहेत: लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. तिचं काम आहे खर्च झाल्यावर परीक्षण करणं. आता अंदाज समिती बघा, इथे 30 सदस्य असतात आणि सगळेच्या सगळे लोकसभेतले. राज्यसभेला इथे प्रतिनिधित्व नाही आणि तिचं काम आहे खर्चाचा अंदाज तपासणं.
तिसरी सार्वजनिक उपक्रम समिती, तिची रचना परत लोकलेखा समितीसारखीच आहे. 22 सदस्य आणि ती सरकारी कंपन्यांच्या अहवालांची तपासणी करते. हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, MPSC परीक्षा कॉर्नर. म्हणजे या सगळ्या माहितीचा परीक्षेत नेमका कसा उपयोग करायचा. आपण एक प्रॅक्टिस प्रश्न सोडवून बघूया. MPSC प्रिलिम्समध्ये असेच प्रश्न विचारले जातात. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? पहिलं विधान, समितीची स्थापना 1921 मध्ये झाली. दुसरं, 1967 पासून अध्यक्ष विरोधी पक्षाचा असतो. तिसरं, समितीत 22 सदस्य, 15 लोकसभा, 7 राज्यसभा असतात. आणि चौथं, समितीची संसदीय समिती म्हणून पुनर्रचना पहिल्यांदा 1967 मध्ये झाली. जरा विचार करा. याचं बरोबर उत्तर आहे विधान क्रमांक 4. हे विधान चुकीचं आहे. का? कारण लोकलेखा समिती संसदीय समिती बनली होती 1950 मध्ये, जेव्हा आपलं संविधान लागू झालं. 1967 मध्ये नाही. 1967 साली तर अध्यक्ष विरोधी पक्षाचा असावा ही प्रथा सुरू झाली होती. आयोग अशाच तारखांमध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मेन्स परीक्षेसाठी उत्तर कसं लिहायचं? समजा प्रश्न आला की लोकलेखा समिती ही संसदेची वित्तीय पहारेकरी आहे, स्पष्ट करा. तर त्यासाठी ही एक उत्तम फ्रेमवर्क आहे. पहिल्यांदा प्रस्तावनेत सांगा की ही सर्वात जुनी वित्तीय समिती आहे. मग तिची 22 सदस्यांची रचना आणि विरोधी पक्षाच्या अध्यक्षाची भूमिका सांगा. तिसऱ्या मुद्द्यात तिचं काम आणि CAG शी असलेला संबंध स्पष्ट करा. चौथ्या मुद्द्यात तिच्या मर्यादा सांगा, जसं की तिच्या शिफारसी बंधनकारक नसतात. आणि शेवटी समारोप करताना सांगा की तरीही सरकारला जबाबदार धरण्यात तिची भूमिका किती महत्त्वाची आहे. तर आज आपण लोकलेखा समितीची रचना, तिची कार्यप्रणाली आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तिचं महत्त्व हे सगळं सविस्तरपणे पाहिलं. पण जाता जाता एक प्रश्न. या समितीच्या शिफारसी सरकारवर बंधनकारक नसतात, त्या फक्त सल्लावजा असतात. तर मग ही समिती खऱ्या अर्थाने जनतेच्या पैशाची राखण करते असं म्हणता येईल का? याचा विचार नक्की करा.